नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. प्रशांत कदम. महाराष्ट्र राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. तसंच महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व करणारे प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आपल्याला सल्ला देण्यासाठी ठाण्यात नेहमीच उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात आपली ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाण्यात मजबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांनी ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात विद्यार्थ्यांच्या बैठकीत बोलताना केले. समाजकारण, राजकारण, अर्थकारण या विषयांवर पारंगत वैचारिक बैठक असणारी विद्यार्थ्यांची पहिली टीम कौस्तुभ गायकवाड यांनी ठाण्यात बांधली आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी आता उपलब्ध आहे. चांगले काम करा, संधी मिळेल, हे अजितदादांचे वाक्य लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असो, याबाबत माझी गरज लागली तर मी नेहमीच उपलब्ध आहे, असे मत प्रशांत कदम यांनी व्यक्त केले. यावेळी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष वीरू वाघमारे, ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा वनिताताई गोटपागर, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव, जिल्हा सचिव अविनाश पवार, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, अजय सकपाळ, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, नौपाडा प्रभाग अध्यक्ष दिनेश साळवी, महिला विधानसभा अध्यक्ष वंदना खानोलकर, ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोपरी पासपागडी विधानसभा अध्यक्ष मयूर कदम, ओवळा माजिवडा कार्याध्यक्ष प्रणव घोलप, लोकमान्यनगर सावरकरनगर ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, ब्लॉक सचिव लोकेश दास, आनंद विश्वगुरुकुल विद्यार्थी अध्यक्ष यश पांगारे, विद्यार्थी सभासद स्वप्नील वनगले आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज जेव्हा आम्ही चंद्रकांत पाटील उच्चतंत्र शिक्षण मंत्री याची भेट घेऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मागेल, कारण मग त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये इमिडिएट आम्हाला सांगितलं की 2 तारीख नाही भेटणार, 3 किंवा 4 तारखेला तुमची विश्वसोबत बैठक लावतो आणि ते प्रश्न कुठले मुद्दे आम्हाला इमिडिएट मेल करा, ते मेल आम्ही व्हीसीला कळवू आणि ते प्रश्न आपण सोडून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो. तसेच ठाणे जिल्ह्यातले, ठाणे शहरातले महाविद्यालयाचे जे काही प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील, त्या बाबतीमध्ये आपण आता तुम्हाला कसं पाहिलं तर मुंबईजवळ मंत्रालय कदाचित मला देखील महाराष्ट्रातून मुंबईमध्ये येताना काहीसा वेळ द्यावा लागतो, वेळ घ्यावी लागते मंत्रिमहोदयाची. योगायोगानं ज्यांचा राज्यात मला सहकार्य लागतं, त्या आदरणीय आनंद परांजपे साहेब असतील, नजीब मुल्ला असतील, ते देखील तुम्हाला इथे उपलब्ध आहे. म्हणजे इतके इझी गोईंगमध्ये तुम्हाला सहसह चंद्रकांत पाटील असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय दीपक केसरकर साहेब असतील, शालेय शिक्षण मंत्री सहज अवेलेबल. त्यामुळे या सगळ्या सोर्सेसचा वापर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी केला गेला पाहिजे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणे शहरातील हवा गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिका प्रशासनाने मंगळवार सायंकाळपासून शहरातील मुख्य सिमेंटचे रस्ते धुण्याचे काम सुरू केले आहे. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातील पाण्याद्वारे शहरातील रस्ते धुण्यात येत आहेत. ठाणे येथील वर्तनगर भागात प्रस्तावित असलेल्या भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ ठेवायचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे निर्देश त्यांनी आयुक्तांना यावेळी दिले होते. या आदेशानंतर पालिका प्रशासनाने आता शहरात रस्ते धुलाईचे काम हाती घेतले आहे. नौपाडा कोपरी, वागळे सावरकर नगर, लोकमान्य नगर, वर्तक नगर, उथळसर, माजिवडा, मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा महापालिकेच्या एकूण 9 प्रभाग समित्या आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांची प्रक्रिया केलेल्या पाण्याने धुलाई करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. नियोजनाचे काम सुरू असले तरी पालिकेने मुख्य रस्त्यांची पाण्याने धुलाई सुरू केली आहे. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याने रस्ते धुण्यात येत आहेत. टँकरद्वारे रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. डांबरी रस्ते पाणी धुलाईने खराब होण्याची शक्यता असून यामुळे केवळ सिमेंट रस्तेच धुण्यात येत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 384 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी 205 किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट, कॉन्क्रीट, UTWTचे आहेत. याशिवाय ठाणे महापालिका क्षेत्रात इतर संस्थांच्या मालकीचे 36 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील सिमेंट रस्ते धुलाईचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात 27 नोव्हेंबर रोजी निघणार सत्यशोधक दिंडी. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी ठाणे शहरात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता यांनी दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्षे पूर्ण होत आहेत. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तरांवर सर्व प्रकारच्या शोषितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ज्योतिबा फुले आयुष्यभर झटले. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि हे करताना त्यांनी नेहमीच संवाद, सलोखा आणि सत्याची बाजू घेऊन संघर्ष केला. अशा सत्यधर्माच्या परंपरेची कास धरणे गरजेचे आहे. या विचाराने प्रेरित होऊन ठाणे शहर व जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला व कामगार संघटनांच्या वतीने सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने भगवती मैदान ते कॉम्रेड गोदुताई परुळेकर उद्यान, गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेजवळपर्यंत दिंडीचं आणि समारोपाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सत्यशोधक दिंडीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला ठाण्यातील विविध राजकीय पक्षांनी कृतिशील पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, रिपब्लिकन पक्ष, स्वराज इंडिया आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी सक्रिय पाठिंबा जाहीर करून या दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेस निर्मला पवार, वंदना शिंदे, संजय भालेराव आदी उपस्थित होते. क्रांतिबा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाला, त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे खरं तर मुख्य प्रयोजन आहे, हे उद्दिष्ट आहे, हा हेतू आहे की एकूणच क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि एकूण या सगळ्या मंडळींनी मांडलेला जो समतावादी विचार आहे, जो प्रागतिक विचार आहे की ज्यांनी एका अर्थाने आधुनिक भारत घडवलेला आहे, तर त्यांच्या सगळ्या संकल्पना, त्यांचे विचार घेऊन पुढे यावं आपण
आणि हे जे काळाचं अंतर तर झालेलंच आहे, पण पुन्हा एकदा ही जी सगळी अतिशय तेजस्वी अशी जी सगळी पदचिन्ह त्यांनी उमटवलेली आहेत संपूर्ण भारताच्या, महाराष्ट्राच्या या सगळ्या वैचारिक एक प्रकारचं त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि नेतृत्व केलेलं आहे, तर त्यांच्या विचारांचा जागर व्हावा हा एक हेतू घेऊन वी नीड यू ही जी ठाण्यातली संस्था आहे ती संस्था, पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा चावडी मंच, भारतीय महिला फेडरेशन आणि अशा अनेक समविचारी संस्था संघटना, जवळपास 20-25 संस्था संघटना यामध्ये सामील झालेल्या आहेत. ज्योतिराव फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला यंदा 150 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगानं डॉक्टर प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता, निर्मला पवार या सर्वांनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती गठीत केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून सत्यशोधकी विचारांचा जागर ठाणे जिल्ह्यात व्हावा या अनुषंगानं येत्या 27 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता भगवती मैदान ते गोदुताई परुळेकर उद्यान अशी सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. पाणी नाही तर पाणी बिल भरू नका असे थेट आवाहन आमदार संजय केळकर यांनी दिव्यातील नागरिकांना केले आहे. आमदार संजय केळकर यांनी पाणी, अतिक्रमण, वाहतूक कोंडी या समस्यांबाबत नागरिक व महापालिका अधिकार समवेत एक बैठक ठाणे महापालिकेत आयोजित केली होती. यावेळी दिव्यातील नागरिकांनी दिव्यातील पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. यावेळी नागरिकांनी सांगितले की नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. असे असताना देखील बिल मात्र येतात. पाणी नाही मग बिले कशी येतात असा सवाल आमदार संजय केळकर यांनी उपस्थित करून महापालिका अधिकाऱ्यांसमोर जर पाणी येत नसले तर बिले भरू नका असे थेट आव्हान नागरिकांना केले. तसेच जे काही थोडेफार पाणी येते ते देखील मध्यरात्री येत असल्याने नागरिकांना रात्री जागरण करावे लागत आहे. यावर देखील उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी येत्या 4 महिन्यात 100 ते 120 मीटरची पाण्याची लाईन टाकून पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आमदार संजय केळकर यांना दिले आहे. तसेच शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे यापुढे तक्रार किंवा फोटो दिले जाणार नाहीत तर त्या विभागातील नागरिक अधिकाऱ्यांना घेराव घालतील. त्यानंतर देखील कारवाई झाली नाही तर रंगीबिरंगी रंग अधिकाऱ्यांना लावले जातील असा थेट इशारा संजय केळकर यांनी दिला आहे. डोकाळी कुलशेत रस्त्याचे काम आपल्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले, परंतु रस्त्याखालील विद्युत केबल ट्रान्सफॉर्मर बाजूला करण्यासाठी 10 कोटीचा खर्च असल्याने रस्त्याचे काम अर्धवट आहे. यामुळे रोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी स्थानिक बिल्डरचे सहकार्य घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशा सूचना नागरिकांकडून आल्या आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांची चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अतिक्रमण विभागात कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कामगारांना कोणीही नोटीस न देता ठेकेदाराने कामावरून काढले आहे. यामधील सुमारे 100 कामगारांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. याबाबत केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्याशी चर्चा केली. याबाबत 2 दिवसात संपूर्ण माहिती द्यावी असे अधिकाऱ्यांना आमदार संजय केळकर यांनी सांगितले. कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे केळकर म्हणाले. या बैठकीला यावेळी परिवहन समिती सदस्य विकास पाटील, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी, महापालिकेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. महापालिकेमध्ये पाणी प्रश्न, त्या ठिकाणच्या निर्णया ठिकाणच्या अतिक्रमणच्या संबंधामधला प्रश्न, वाहतूक कोंडीच्या संबंधी महापालिकेशी निगडीत असलेला प्रश्न, असे निरनिराळे विषय किंवा टेम्पररी काम करणारे अतिक्रमण विभागामध्ये काम करणाऱ्या तरुण मुलांचा प्रश्न, असे विविध विषय आणि महापालिकेचे अधिकारी अशी बैठक मी आज घेतली. दिव्याचा पाणी प्रश्न आम्ही अनेक वेळेला त्या ठिकाणी मोर्चे काढले, अनेक प्रकारची आंदोलनं केली, या ठिकाणी मडकी फोडली, परंतु पाणी प्रश्न काही सुटत आणि म्हणून पाणी नाही तरी पण बिल येत आहे. म्हणून आज मी जवळजवळ आमचे 40-50 नागरिक दिव्याचे आले होते आणि मी त्यांना सांगितलं जिथे पाणीच येत नाही तिथे बिल भरू नका, कारण की आम्हाला पाणी नाही तर आम्ही त्याचं पैसे कशाबद्दल भरायचे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की 4 महिन्याच्या आतमध्ये 100-120 मीटरची पाईपलाईन टाकल्यानंतर पाणी पुरवठा त्या भागामध्ये सुरळीत होईल पश्चिमेकडचा. तोपर्यंत रात्री पाणी सोडलं जातं 12 वाजता आणि रात्री लोकांना त्या ठिकाणी जागावं लागतं.
ते सुद्धा कमी प्रमाणात सोडलं जातं, तर त्याच्यामध्ये देखील सुधारणा केली जाईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आपल्या ढोकाळी कोलशेत भागामधला जो महत्त्वाचा रस्ता आहे तो 9 महिने बंद होता, तो आमच्या प्रयत्नाने सुरू झाला. तिथे काम पूर्ण झालं, परंतु MSCBची बरेच त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहेत, केबल्स टाकलेले आहेत खालतून, आणि त्याचं एकंदरीत बजेट जे आहे ते 10 कोटीच्या वर आहे. की एवढे खर्च होणार तेव्हा ते निघेल आणि ते शिफ्ट होईल, आणि तोपर्यंत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, ट्रॅफिकचा फार मोठा प्रॉब्लेम होतो आहे. लोक अर्धा 1-1 तास त्यामुळे त्यांना घरी पोचायला लागतं आहे. तर त्याच्यावर उपाययोजनाच्या संबंधी काही आमची चर्चा झाली, आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे टोलेजंग बांधणाऱ्या ज्या इमारती आहेत, बिल्डर आहेत, यांनी त्या सगळ्या कामामध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं अशाही सूचना आल्या. आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.